नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रत्नागिरीच्या सागर किनारी अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर। अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा। अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबविण्यास आजपासून सुरुवात झाली। परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता यामुळे रोख लागणार आहे। मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर पालघरमधील शिरगाव, ठाण्यामधील उत्तन, मुंबई उपनगरातील गोराई, मुंबई शहरामधील ससून-गोदी, रायगडमधील वरसोली व श्रीवर्धन, रत्नागिरीमधील भाटे व मिरकरवाडा, सिंधुदुर्गमधील देवगड या 9 ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे। येथील भाटे समुद्रकिनारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला। याप्रसंगी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते। मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले होते। आज सुरू झालेल्या प्रणालीमुळे सागर सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छीमारांचे हित जोपासण्यासाठी तसेच परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 सुधारित 2021 या अंमलामध्ये असलेल्या कायद्याअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांद्वारे गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते। गस्ती नौकेद्वारे समुद्रामध्ये गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही। अनधिकृत नौकांचा पाठलाग करत असताना ते पळून जात असतात। अशा वेळेस गस्ती नौकेसह राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापरामुळे योग्य नियंत्रण राखण्याकरता व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास मदत होईल। ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येईल। ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभाग सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल। ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहे। 1 दिवसामध्ये 24 तासांच्या कालावधीत 120 सागरी मैलांचे सर्वेक्षण करण्यात येईल। एका दिवसामध्ये 6 तास सर्वेक्षण करणे बंधनकारक। ड्रोनच्या उड्डाणानंतर प्राप्त झालेली माहिती रेकॉर्डेड डाटा संबंधित जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिला जाईल। तसेच सर्वेक्षण हे कंट्रोल रूमपर्यंत वेब स्ट्रीमिंगद्वारे पुरवण्यात येईल। ट्रॉलर नेटद्वारे मासेमारी, पर्ससीन पद्धतीने मासेमारी, गिल नेट पद्धतीने मासेमारी, LED डायनामाइट रसायने वापरून करण्यात येणारी अवैध पद्धतीची मासेमारी, नोंदणीकृत नौका क्रमांक, नाव व जिल्ह्याचा कलर कोड याची नोंद असलेल्या मासेमारी नौका, पावसाळी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलैमध्ये अवैधरित्या मासेमारी करत असलेल्या यांत्रिक नौकांची मोटाराइज मेकॅनाइज तपासणी, हवामान इशारे उदाहरणार्थ वादळ देण्यात आलेल्या कालावधीमध्ये मासेमारी करत असलेल्या नौका या अवैध बाबींवर संबंधित अंमलबजावणी अधिकारी कारवाई करतील। कर्नाटकातील मलपी येथील अतिक्रमण करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई करत ताब्यात घेणाऱ्या नौका विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, रत्नागिरी।